शरद पवारांसमोरच आता कार्यकर्त्यांची जागेसाठी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। ईशान्य मुंबईची जागा राखी जाधव यांना देण्याची मागणी सध्या करण्यात येते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर शरद पवारांसमोरच आता कार्यकर्त्यांची जागेसाठी ही घोषणाबाजी करण्यात येते आणि ईशान्य मुंबईची जागा राखी जाधव यांना देण्याची मागणी करण्यात येते। ठाकरेंची यादी जाहीर झाली तर ईशान्य मुंबईची जागा ही संजय दिना पाटील यांना देण्यात आलेली होती, मात्र ही जागा आता राखी जाधव यांना मिळावी अशी मागणी खरं तर शरद पवार गटाचे कार्यकर्ते करताना दिसतायत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। ईशान्य मुंबईची जागा राखी जाधव यांना देण्याची मागणी ते करतायत, काय माहिती आहे या संदर्भातली? नक्की आपण जर पाहिलं तर ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। तिथे त्या ठिकाणी संजय दिना पाटील जे आहेत ते या लोकसभेची जागा जी आहे ती लढवणार आहे। मात्र या सगळ्याहून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार असावा आणि तो उमेदवार म्हणून राखी जाधव यांचा हा चेहरा आहे, त्यामुळे राखी जाधव यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात यावी, त्या या ठिकाणाहून लढतील अशी कार्यकर्त्यांची मागणी आज आपण जर पाहिलं तर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाची या पक्षाची बैठक जी आहे ती त्यांच्या कार्यालयात सुरू आहे। आज जागा वाटपावर जो आहे तो अंतिम जो तिढा आहे तो सुटू शकतो। ज्या जागा आहेत त्याच्यावर बैठक सध्या सकाळपासून सुरू असलेली पाहायला मिळते आणि याच बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली। बैठक जी आहे त्यामधून शरदचंद्र पवार जेव्हा बाहेर आले त्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि घोषणाबाजी केली की ईशान्य मुंबईची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडेच असावी आणि त्या ठिकाणाहून उमेदवारी जी आहे ती राखी जाधव यांनाच मिळावी अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करत शरदचंद्र पवार यांच्या समोर मांडली। त्यामुळे आता शरद पवार नेमकी या सगळ्यावर काय भूमिका घेत आहेत, कारण की शिवसेनेने उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता बैठकांचं सत्र सुरू आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना समजवण्यात येणार, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात येणार की त्या जागेवरचा उमेदवार बदलला येणार हे पाहणं महत्वाचं असेल। तत्पूर्वी जर पाहिलं आपण तर कार्यकर्त्यांची मागणी ही असल्यामुळे आता काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच धनंजय, तर शरद पवार नेमकं यावर काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। ईशान्य मुंबईची जागा राखी जाधव यांना देण्याची मागणी खरं तर हे शरद पवार गटाचे कार्यकर्ते करतायत आणि पवार यांच्या कार्यकर्त्यांची जागेसाठी ही घोषणाबाजी सुरू आहे।